क्रांतिकारी जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता तुम्ही म्हणत असाल ना ते ह्या अडाणी बाई काय बोलणार, आता असंच म्हणत असाल ना. मला वाचता लिहिता येत नाही बरं काही, कारण मला काहीच येत नाही. पण तरी मी एक मनुवादीच्या घरी भांडे काम करते आणि अजून कामच करते. हा, आणि आता पण मी मनुवादीच्याच घरी काम करते. मलाच तिनं रात्री विचारलं तू कुठं चालली. म्हटलं मी नाही का कार्यक्रमाला चालले, लग्नाला. काय सांगितलं मी तिला, लग्नाला चालले. पण जेव्हा आता माझा व्हिडिओ जाईन ना तिच्याकडे घेऊन मी, तेव्हा तिला सांगन मी कशाला गेलते, असं सांगन मी तिला. तिथं गेल्याच्या नंतर सांगन मी. आधी सांगितलं असतं तर रस्त्यात काहीतरी आम्हाला अडचणी आल्या असत्या, प्रॉब्लेम आले असते. म्हणून मी तिला खोटं बोलून 2 दिवसाची सुट्टी काढली आणि मी इथं आले. कारण छायाताई मला कॉन्टॅक्टमध्ये होत्या माझ्या. आता त्यांचं आडनाव नाही येत मला, लय अवघड आहे. त्यांचं आडनाव लय अवघड आहे आणि मग त्यांचं नावच येत नाही मला. मग मी काय केलं, 2018 मध्ये दिल्लीमध्ये आपलं संविधान जाळले, हे सर्वांनाच माहिती असून. पण मी तिच्या घरी भांडे घासत होते, पाठीमागं होते मी. ती लगेच पळत माझ्याकडे आली. मला म्हणली ती, बघ आहे रे म्हणे तुझी घटना जाळली म्हणे. मला ती लगेच एक क्षणामध्ये मी निराश झाले तिथं. जेव्हा ती मला म्हटली का तुझी घटना जाळली, तर जेव्हा मी तिला विचारलं तुझे साहेब क्लासमेट अधिकारी आहेत ते संविधानावर चालतात का मनुस्मृतीवर चालतात, तिला हा प्रश्न करून मी तिथं 2 मिनिटं थांबली. अगदी माझे 4च भांडे झाले होते घासायचे आणि बाकी भांडे पडलेले होते. तिच्यावाले कपडे तर एवढे भिजवले होते, मला दूध बाई जाता तू, असं म्हणून मी तिला तिथून निघून आली. मग मला म्हणली ती, एवढा राग कसा आला तुला. मी म्हणलं मूर्ख बाई, तू एवढी शिकली सवरलेली, मी एक भांडे घासणारी बाई, मला माझ्या बाबाचं संविधान कळलं म्हणून मी तुला हे उत्तर दिलं. तिला मी असं 2 प्रश्नामध्ये सांगितलं. घरी भांडे सोडून घरी निघून आली. माझा मुलगा आलेला इथं, त्याला मी विचारलं, म्हटलं सगळे महापुरुषांचे पुतळे आहेत. हा, म्हणून नक्कीच कुठेतरी लपेल असं. त्याला मी असं म्हणलं तर म्हणतं, आई माहित असतं म्हणे आता लोक झाली असती चर्चा. नाही म्हणलं, मला माहिती कुठंतरी असन, बघ मोबाईलवर बघ तुझ्या. मला तो समजला जयपूरमध्ये. हा, मग राहिले का मी सारे काम सोडून दिले, सगळे काम सोडले मी. फक्त मुलाच्या पगारीवर 6,000 रुपयावर मी 4-5 महिने घर काढलं माझं. मी काम सोडून दिले. मला ती तशी बोलली ना, मला इथं बाण लागला ना माझा लय मोठा. माझं गेलं मग मस्तक फिरून. तुला तर मी दाखवून म्हटलं आल्याच्या नंतर. मग मी शीलाताईला फोन केला, चाल म्हटलं आपल्याला बचत गट करायला जायचंय जयपूरला. हा, ती हे पण म्हटली मला, एवढ्या लांब कसा असतो, तिकडेच पैसे जास्त आहेत म्हणलं. असं मी तिला सांगितलं. काय सांगितलं तिला, पण खरं सांगितलं नाही. घरात पण मी खरं सांगितलं नाही, घरच्या लोकांना पण घरी सांगितलं नाही. फक्त मुलाला विचारलं कुठं आहे, बस एक शब्द माझा निघून गेला. सगळे म्हणे फक्त आधार कार्डवर तुला एवढे पैसे भेटायलेत का म्हणे, आधार कार्डवर एवढे पैसे भेटायले का म्हणे. म्हणलं हो, तिकडे लय पैसे. म्हणलं तिकडचे सर लोक लय पैसे देतात म्हणलं, आम्ही जाणार आहेत म्हणलं. पण आम्ही न सांगताच घरातून निघून गेलो आणि मी येताना 20,000 रुपये काढले, कारण माझ्याकडे पैसे नव्हते. पण मी ते पैसे घेऊन गेले. जर त्या महिलेनं मला जर पैसे नसते दिले तर माझ्याकडून ती मनुस्मृती आणि ते मनूला काळं करणं झालं नसतं. मग मी विचार केला, शीलाताईला म्हटलं चल
गेलो पण तिथं जयपूरला आम्हाला 3 दिवस लागले. इकडून मस्त खुशी 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 खुशीत गेलो, कारण आम्हाला काम करायचंय ना. मस्त तिथं होता पोलिसाचा ताफा, बसलेलेच होते नागोबासारखे. मग आता ताईला म्हणलं आता काही जाणं होत नाही मध्ये, पण हे काम करूनच जाणार म्हणलं आपण. पुतळा शोधता शोधता मला 2-3 घंटे माझे त्याच्यातच गेले. ते पुतळा एकदम न्यायालयाच्या समोर. इथं बसलेत का म्हणलं. बर, मग आता पकडलं पोलिसांना. कुठं जायचं म्हणे. मला आमची ह्या पर पीसी है, आपल्याकडं म्हणतात आमची तारीख आहे, तिकडं म्हणतात पीसी. कोणचे वकील लावले म्हणे तुम्ही. मला लावलेला एक पठाण वकील आहे म्हणून दिला अंदाजी. पठाण म्हटलं तो तिथं खरंच निघला, एकदम खरंच निघला तिथं. तो मला एवढं वाटलं, अरे बाप म्हणलं वाव, एक नंबर काम झालं. येईन म्हणे, बसा इथं बसा म्हणे. येईन तो म्हणे. नाही म्हणलं आम्ही थोडंसं मध्ये जाऊन बसतो. म्हटलं इथं कुठं बसावं तुमच्या जवळ गेटवर. म्हणलं बरं ठीक आहे म्हणे जा. जसं गेलो मधामध्ये, मग आम्ही काय राहिलो का आमच्या थारावर नाही. त्याला बॅगी फेकून स्प्रे होते. 2-2 हजाराचे स्प्रे घेऊन गेलते मी औरंगाबाद वरून त्याला काळं पासायसाठी. हा, कामून जर मी असं पन्नीत किंवा दुसऱ्या याच्यात नेलं असतं तर माझ्याच अंगावर शितोडा उडाला असता. म्हणून मी काय केलं, स्प्रे घेतले. काळे आपले हात करायचे नाही, याला काळं करून यायचं असं मी ठरवलं. मग त्याला काळं विळं पूर्ण केलं. संविधान जिंदाबाद म्हणलो, मनस्मृती मुर्दाबाद म्हणल्यावर 800 लोक पळत आले. क्या हुआ क्या हुआ, मला तेरे बाप को काला किया मैंने. त्याला मी या सवालामध्ये सांगितलं. मग मला तो म्हटला निश्चय म्हणलं पोलिसाची गाडी बोलो, तेव्हा मी खाली येईन म्हटलं. तर तोपर्यंत त्यानं काय केलं, आम्हाला दोघींना खाली ओढिलं आणि आम्हाला मारहाण झाली वकिलाच्या हाताना. पण आम्ही घाबरलो नाही. म्हणलं मारलं तरी आम्ही मारायलाच आलेलोय. ते काय समजले होते बिहारचे औरंगाबादचे. आम्ही पळून जाणार नाही म्हटलं, आम्ही महाराष्ट्राचो आहेत. आम्ही महाराष्ट्र मधलेच म्हणलो, बिहारचे नाहीत म्हणलं. आम्ही बिहार मधून नाही आलो, आम्ही आलो कुठून, महाराष्ट्रामधून आलो म्हटलं. आम्ही त्यांना असं बोललो. कोणी सांगितलं कोण नेता आहे, कोणसा नेता आहे. अरे बाप कोई नेता नाही, मैच तेरी नेता आहे म्हणलं. त्याला मी असं म्हणलं कोणत्या पक्षाला जुडेले. जर आम्ही पक्षाला जुडेला असतो तर पक्षावाल्यानं आम्हाला असं झेललं असतं. आम्हाला पक्षाची गरज नाही, मला तुमची गरज आहे. मला कोणत्या संघटनेची गरज नाहीये, मला समाजाची गरज आहे. मग आम्हाला लय हाणमार केली, कोर्टात हजर केलं. कोर्टामध्ये नेल्याच्या नंतर जेस पुढे उभा केलं. काय लिहिलं असं तिचं तिला माहिती, त्या बाईला काय लिहिलं तिनं. पण तिला मी म्हणले, तिनं एक शब्द विचारला, एक कोणी करायचं सांगितलं. तिला मी एकच प्रश्न केला मॅडम. तिला हिंदीत सांगितलं मी, कारण ती मराठी समजली नसती, कारण तिकडे समजतच नाही. हां, मग मी तिला सांगितलं, म्हणलं बघा मॅडम, माझ्या भाषेत सांगते म्हटलं मी, तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेले आहेत, फक्त तुम्ही सांगा का तुम्ही मनस्मृतीवर आहेत का संविधानावर आहेत. ती लगेच मला म्हटली, पोलिसाला म्हटली यांना घेऊन जा, यांना घेऊन जा म्हणे. मग नेला आम्हाला पोलीस ठाण्यामध्ये. मग आमच्या घरचे लोक झाले परेशान, जास्त दिवस लागले. मग आमचा कोणी आता कोणीतरी केला असं, त्याच लोकांना हिडो व्हायरस केला आमचा. पण जेव्हा आमच्या तिकडं आपल्या तिकडं कळालं महाराष्ट्रामध्ये इकडं, मग काही लोक थांबायला थोडी, मग शोधायच्या नादात लागले आम्हाला. मग आम्ही काय केलं, मग आम्हाला एवढं मारलं पोलिसांना, आम्ही सांगू शकत नाही.
पण आम्ही समाजासाठी मार खाल्लेला आहे. आपलं संविधान वाचवायचंय. आता बी तेच चालू आहे. आनंद हेडगे बोललेले आहेत आता 2-3 वर्षापूर्वी, सत्तेमध्ये संविधान बदलायसाठी आलेलो आहे म्हणे मी. त्याला पण मी धडा दिलेला आहे. तेव्हा जेव्हा औरंगाबादला जेव्हा आला होता तेव्हा त्याची गाडी फोडली होती मी. मी कोणत्या पक्षाला जुडत नाही. मला लय लोक म्हणतात एवढाच कशाला, मुख्यमंत्री माझ्या बाजूला येऊन बसलेले आहेत. कारण मी गायरानात राहत होते, मला जागच नाही. मग मी गायरानातच राहत होते ना. लॉकडाऊन मध्ये राशनचे टेम्पो मुख्यमंत्र्याचे येत होते, पण मी त्यांचं राशन नाही घेतलं. मला नकोय म्हटलं. कारण माझी बहीण आहे ना कडूबाई खरात, माझी बहीण गाणे गाती ना बाबासाहेबाचे. हां, ती माझी बहीण आहे. मग आम्ही तिथून आल्याच्या नंतर आम्हाला एवढं मारहाण, 18 दिवस जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये बी आम्हाला सोयीचं जेवण नव्हते देत, पाणी देत नव्हते. परेशानी झालेलं आहे, लय वैताग आला. पण आम्ही घाबरलो नाही. नाही दिलं तरी चालेल म्हणलं, काय मरत नाही माणूस, जिंदाच निघू आपण. शिलाताईची तब्येत खराब झाली, दवाखाना नाही, गोळी आणून द्यायना नाही, विनंत्या केल्या, नका देऊ म्हणलं. आमचे बाबासाहेब नीट करते म्हणलं तिला, आम्ही त्याच्यावरच राहू म्हटलं. असं म्हणून मी त्या मॅडमला सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये. आम्हाला एकही गोळी दिली नाही, एकही नाही. एवढं पोलिसांना लेडीजना आम्हाला मारलं असतं आम्हाला काही नसतं वाटलं. पण आम्हाला कोणी मारलं? जेंट्सना मारलं. एवढं मग पोलिसांना एवढं मारलं. एका रूम मध्ये तिला घेऊन जायचे, एका रूम मध्ये मला घेऊन जायचे. 2-3 घोषणा त्यांच्या जोरात जरा घोषणा दे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.